हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता जर मी या स्टुडिओमध्ये गेले जसं की पालीच्या गणपतीचं दर्शन घ्यायला मी पुढच्या प्रवासाची निघालेली आहे. तर मी जाते हरिहरेश्वरला. तर मी वेलासवरून जेट्टी पकडलेली आहे हरिहरेश्वरला जाण्यासाठी. त्या जेट्टीचे चार्जेस अँड टायमिंग तुम्ही बघू शकता त्याच्यावर. आता आम्ही बाणकोट किल्ल्याला सुद्धा जाऊन आलो, पण तिकडे पाऊस होता आता, त्यामुळे मी शूटिंग काढली नव्हती. आता आपण जाऊया हरिहरेश्वरला. ही सावित्री नदी खूप मस्त वाटते. समोरच बाणकोट किल्ला आहे ह्या डोंगरावर. ह्या साईडला हरिहरेश्वर आणि ह्या साईडला वेलास. आता 10 मिनिटाचा प्रवास होता बोटीतून, मस्त वाटलं. आता मी पोचतो हरिहरेश्वरमध्ये स्टे आहे, तिकडे मी जातोय. थोडा टाईम आराम केल्यानंतर आता मी संध्याकाळी 6 वाजता मंदिराच्या इकडे पोचलेलो आहोत. ती मंदिराची पार्किंग आहे, 50 रुपये चार्जेस आहेत 4 तासासाठी. तर बघू शकता समोरच बीच आहे आणि बीचला लागूनच श्री हरिहरेश्वराचं मंदिर आहे. आता समोर मंदिर दिसत असेल. 4-5 वर्ष आधी इकडे आलेली होती. आता खूप साऱ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत. तिथे जाऊया. हे मंदिराचं प्रवेशद्वार. खाली चिरांचं बांधकाम आहे. आजूबाजूला दुकानं आहेत. गर्दी अशी कमीच दिसते मंदिरामध्ये. सुट्टी आहे आणि एवढी गर्दी पण नाही आहे. ठीक आहे, आता आपण जाऊया मंदिरामध्ये. या स्थानाला खूप महत्त्व आहे. या स्थानाला दक्षिण काशी असे म्हणतात. सुंदर असं हरिहरेश्वराचं मंदिर. हरिहरेश्वराचं दर्शन घेण्याच्या आधी आपल्याला प्रथम काळभैरवाचं दर्शन घ्यायचं असतं, त्यानंतर हरिहरेश्वराचं दर्शन घ्यायचं असतं. आता आपण जाऊया काळभैरवाच्या मंदिरामध्ये. श्री काळभैरव मंदिर. आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. आता आम्ही जातोय हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये. शतानंदेची महाराजांची मूर्ती आहे. श्री गणेश. या स्थळाला खूप असं महत्त्व आहे हरिहरेश्वर मंदिराला. इकडे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती चौघांची स्थान आहेत. आता आपण बीचवर बघू शकतात. मागे गणेश काय आहे, तिथे खूप फेमस आहे, पण पावसाळ्यात ती बंद असते. आता आपण आलेलो आहोत तिकडे बीचवर, तुम्ही बघू शकतात. आणि पावसाची इकडे काहीच चिन्ह दिसत नाही आहेत. गरमी तर होतेच आहे आम्हाला खूप. पुढे असे ज्यूसची दुकानं वगैरे आहेत, सोडा, शुगर किंवा ज्यूस वगैरे. आता आपण पुढे जाऊया. आता भरती असल्यामुळे आपल्याला जास्त पुढे जाता येणार नाही आहे. त्यानंतर आपण जो मेन बीच आहे तिकडे जाणार आहोत. समोर दिसतोय तिकडे. तर पुढे जाऊया. बघू शकता लाटा किती स्पीडमध्ये येतात तिकडे. सुंदर असा बीच आहे महाराष्ट्रामधला. सनसेट बघायला आम्ही इकडे बीचवर आलेलो आहोत. आता चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.